तर राम राम भावांनो, का म्हणतात तर भावांनो, म्हशी धरून चालला आपण आपल्या म्हशी चारवायच्या कामाले. शेतकऱ्याच्या मुलाचं काम, दूध उत्पादक शेतकरी. तर आपल्या रोजच्या कामाने काम आहे आणि आता कंटिन्यू आपले ब्लॉग येणं चालू होती. कारण की काही कारणामुळे नाही का आपल्या चॅनलवर थोडी बहुत स्ट्राईक वगैरे आली होती. तर त्याच्या कारण आपले 4-5 दिवस झाले व्हिडिओ येणं बंद होते. पण आता कंटिन्यू येणं चालू होतील. तर आपल्या शेतकऱ्याचे संपूर्ण असेच ब्लॉग पाहत राहा, शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट करत राहा. तर अशी आपल्याला फसल वाचवून सनी जावं लागलं, म्हणजे शेतकऱ्याची फसल आहे भावांना. कसं आहे ना, काही नुकसान नाही केलं पाहिजे म्हणून दोन्ही साईडले फसल आहे, तर आपल्याला म्हशी धरून सनी जावं लागतं. तर असं कामा भावांना फक्त दोन्ही साईडले संपूर्ण फसलच फसल आहे शेतकऱ्याची. पण आपल्या म्हशी तेवढ्या इमानदार आहेत की ते का सिध्या जाऊन राहिल्या. त्या पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या व्हिडिओमध्ये ते पाहू शकता आपल्या म्हशी तर चरून राहिले. तर तुम्हाला आपला धान दाखवतो संपूर्ण. म्हणजे आपण जे व्हिडिओ तुम्ही पाहिले माझ्या 3 महिन्याचे व्हिडिओ, जे मेहनत वगैरे केला, तर हे पाहू शकता आपल्या मग आहे. पाहू शकता हे आहे आपला धान. तर अशी गोष्ट आहे भावने, संपूर्ण शेतकऱ्याची फसल म्हणजे शेतकऱ्याची मेहनत, जे त्यानं रात्रंदिवस एक करून राबलं शेतामध्ये, तरी खरी मेहनत आहे भावांनो. तर अजून या धानाविषयी म्हणजे आमचा संपूर्ण व्हिडिओ पाहिजा. कारण की आता धानाची कटिंग वगैरे म्हणजे धान कापावं लागेल, बोजी वगैरे बांधणं, चुरणं, धान नेणं, धान विकायला, आणि संपूर्ण आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपला ब्लॉग संपूर्ण पाहत जा. राम राम. तर या बांधीतला जेवढा पण संपूर्ण गवत होता, तर पाहू शकतो संपूर्ण म्हशीला चारण्यात आला. कसं आहे ना, आता बरसातीचे दिवस येतील आणि या गवत खूपच वाढते. तर मला इथं चारचूर करून इथं बरसातीची पेरणी म्हणजे खार वगैरे पेरू म्हणून संपूर्ण गवत चारण्यात आला.